हॅलो स्टुडंट, आपण आज चॅप्टर बघणार आहोत डिसिजन सपोर्ट सिस्टीम. ओके, तर डिसिजन सपोर्ट सिस्टीममधला आपण पहिला पार्ट बघणार आहोत की व्हॉट इज डिसिजन सपोर्ट सिस्टीम. ओके, तर डिसिजन सपोर्ट बघूया. अ डिसिजन सपोर्ट सिस्टीम इज ॲन interactive computer-based application that combines data and mathematical models to help decision makers solve complex problems faced in managing in the public and private enterprises and organizations. म्हणजे जो काही डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे आहे हा कसा आहे, कम्प्युटर बेस्ड ॲप्लिकेशन आहे. ओके, तर हा डिसिजन घेण्यासाठी ह्या DSS म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा हेल्प होते. तर डिसिजन सपोर्ट सिस्टीम स्वतः डिसिजन घेत नाही, तर डिसिजन मेकर किंवा मॅनेजर यांना डिसिजन घेण्यासाठी काय करतो, हेल्प करतो. याचा एक मेन पर्पज आहे की हा डिसिजन सपोर्ट सिस्टीम हा डिफरंट सोर्सवरून डेटा कलेक्शन करतो आणि तो जो काही डेटा आहे तो स्पेसिफिक पर्पजने ऑर्गनाईज करतो आणि त्यावरूनच डिसिजन घेतला जातो. ओके, तर हे डिसिजन मॅनेजमेंट म्हणजे हे जे काही डिसिजन आहे ते मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगसाठी काय आहेत, हेल्पफुल आहेत. डिसिजन सपोर्ट सिस्टीममध्ये जे डिसिजन घेतले जातात तर हे भरपूर साऱ्या अल्टरनेटिव्ज लक्षात घेऊनच डिसिजन घेतले जातात. म्हणजे अल्टरनेटिव्ज म्हणजे काय की भरपूर सारे आपल्यासमोर काय असणार आहेत, ऑप्शन्स असणार आहेत डिसिजन घेण्यासाठी. त्याच्यातला एक बेस्ट ऑप्शन म्हणजे त्याच्यामधले जे काही सगळे ऑप्शन्स लक्षात घेऊन, ऑप्शन्स म्हणजेच काय, अल्टरनेटिव्ज. हे अल्टरनेटिव्ज लक्षात घेऊनच काय घेतले जातात, डिसिजन घेतले जातात. ओके, तर नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत, रिप्रेझेंटेशन ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. ओके, याच्या अगोदर पार्ट आहे सिस्टीम वगैरे. हा सिस्टीम वगैरे तुम्ही पार्ट बघून घ्या आणि त्याच्यामधली काही तुम्हाला शंका असेल तर ते शंका मला विचारा. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की डिसिजन सपोर्ट सिस्टीमला समजा एखादा डिसिजन सपोर्ट सिस्टीममध्ये समजा काही प्रॉब्लेम्स असतील. ओके, तर डिसिजन सपोर्टला दुसरं काय म्हटलं जातं, तर प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्यासाठी नंबर ऑफ अल्टरनेटिव्ज लक्षात घेऊन, नंबर ऑफ त्याला अल्टरनेटिव्ज असतात, बरोबर आहेत ना. जे काही तुमच्यासमोर प्रॉब्लेम्स असणार आहेत त्या प्रॉब्लेमसमोर तुम्हाला नंबर ऑफ अल्टरनेटिव्ज असणार आहेत. हे नंबर ऑफ अल्टरनेटिव्ज लक्षात घेऊनच काय घेतले जातात, डिसिजन्स घेतले जातात. आता डिसिजन सपोर्ट सिस्टीममध्ये अल्टरनेटिव्जप्रमाणेच काय असणार आहेत, क्रायटेरियासुद्धा असणार आहे. तुम्हाला एक डायग्राम मी तुम्हाला दाखवते. ओके, ही डायग्राम आहे. तुमच्या डिसिजन सपोर्ट सिस्टीममध्ये एन्व्हायरमेंट असणार आहे. एन्व्हायरमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि नंबर ऑफ अल्टरनेटिव्ज असणार आहेत. ओके, तर ह्या नंबर ऑफ अल्टरनेटिव्जलाच काय असणार आहेत, क्रायटेरिया असणार आहेत. ओके, तर हे क्रायटेरिया अल्टरनेटिव्ज म्हणजे तुमचे जे काही अल्टरनेटिव्ज इफेक्टिव्ह होण्यासाठी काय केले जातात, यूज केले जातात. म्हणजे तुमचे जे काही अल्टरनेटिव्ज म्हणजे तुमच्यासमोर भरपूर सारे ऑप्शन्स असणार आहेत. हे ऑप्शन्स किंवा हे अल्टरनेटिव्ज इफेक्टिव्ह होण्यासाठी हे आपल्याला काय केले जातात, हे क्रायटेरिया यूज केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल बिझनेसमध्ये समजा एखादा बिझनेस आहे, कोणता आहे, मॅन्युफॅक्चरिंग एखादी कंपनी आहे. तर त्यामध्ये भरपूर सारे अल्टरनेटिव्ज असणार आहेत. म्हणजे तुमचे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असणार आहेत, त्या प्रॉब्लेम्सला अल्टरनेटिव्ज असणार आहेत. ओके, या अल्टरनेटिव्जमध्ये एक बेस्ट अल्टरनेटिव्ह काय केला जातो, चॉईस केला जातो. तर हे जो काही अल्टरनेटिव्ज आहे ते अल्टरनेटिव्ह हे क्रायटेरियाशी काय केले जातात, कम्पेअर केले जातात. ओके, म्हणजे हे अल्टरनेटिव्ज या क्रायटेरियावरून काय केले जातात, चॉईस केले जातात. म्हणजेच
एखाद्या कंपनीमध्ये समजा रॉ मटेरियल किती लागणार आहे, त्याची अवेलेबिलिटी किती आहे, टाईम लिमिट किती आहे, त्याचा बजेट किती आहे, यावरून याचा क्रायटेरिया लक्षात घेऊनच काय केले जातं, अल्टरनेटिव्स चॉईस केले जातात आणि त्याच्यावरूनच आपण काय घेतले जातात, डिसिजन घेतले जातात. आणि त्याच्यामध्ये जो काही पॉसिबल अल्टरनेटिव्ज आहे तो अल्टरनेटिव्स चॉईस केला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला डिसिजन घेतला जातो. तर हे कशामध्ये येणार आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये येणार आहे. ओके, ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये हे काही फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग रॅशनल चॉईसेस. पहिला आहे इकॉनॉमिक, नेक्स्ट टेक्निकल, लिगल, इथिकल, प्रोसिजर आणि पॉलिटिकल. हे जे काही फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स तुम्ही समजून घ्या. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघणार आहोत. द डिसिजन मेकिंग प्रोसेस इट इन्क्ल्यूड्स 5 फेजेस. ओके, आता हे जे काही 5 फेजेस आहेत, फर्स्ट आहे इंटेलिजन्स, डिझाईन, चॉईस, इम्प्लिमेंटेशन आणि कंट्रोल. ओके, तर इंटेलिजन्समध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इन द इंटेलिजन्स फेज द टास्क ऑफ द डिसिजन मेकर्स इज टू आयडेंटिफाय, circumscribe and explicitly define the problem that emerges in the system under study. म्हणजे या फेजमध्ये काय केले जाणार आहे की तुमचे जे काही डिसिजन्स आहेत, डिसिजन मेकर आहेत, हे काय केले जातात, आयडेंटिफाय केले जातात, सर्कमस्क्राईब केले जातात आणि एक्सप्लिसिट केले जातात. आणि ह्याच्यावरूनच तुमचे जे काही डिसिजन्स आहेत हे डिसिजन्स काय घेतले जाणार आहेत, डिसिजन्स घेतले जाणार आहेत. नेक्स्ट आहे डिझाईन. इन द डिझाईन फेज ॲक्शन एम ॲट सॉल्विंग द आयडेंटिफाईड प्रॉब्लेम शुड बी डेव्हलप्ड अँड प्लॅन्ड. म्हणजे इंटेलिजन्समध्ये जे काही तुम्ही केलेले इंटेलिजन्स या फेजमध्ये जे काही तुम्ही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केलेले आहेत ते आयडेंटिफाय करून त्याच्यावरती ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून ते डेव्हलप आणि त्यांचं प्लॅनिंग केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे चॉईस. वन्स द अल्टरनेटिव्ह ॲक्शन्स हॅव बीन आयडेंटिफाईड it is necessary to evaluate them on the basis of the performance criteria deemed significant. Mathematical models and the corresponding solution methods usually play a valuable role during the choice phase. आता ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे ह्या फेजमध्ये की तुमचे जे काही तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे इम्प्लिमेंटेशन. आता ह्या चॉईसमध्ये काय असणार आहे की तुम्ही ज्या काही अल्टरनेटिव्स किंवा एखादा तुम्ही जे काही डिझाईन फेजमध्ये जे काही तुम्ही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केलेले आहेत, ते डेव्हलप केलेले आहेत किंवा प्लॅन केलेले आहेत, त्याच्यामधले जे काही अल्टरनेटिव्ज आहेत ते अल्टरनेटिव्स ह्या फेजमध्ये काय केले जाणार आहेत, चॉईस केले जाणार आहेत. आणि त्याप्रमाणे तुमचे जे काही मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत किंवा सोल्युशन्स मेथड्स आहेत हे जे काही केलेले आहेत ते काय करणार आहे, चॉईस फेजमध्ये काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशनमध्ये व्हेन द बेस्ट अल्टरनेटिव्ह हॅज बीन सिलेक्टेड बाय अ डिसिजन मेकर इट इज ट्रान्सफॉर्ड इन टू ॲक्शन्स बाय मीन्स ऑफ ॲन इम्प्लिमेंटेशन प्लॅन. म्हणजे जो काही तुमचे जे काही अल्टरनेटिव्ज असणार आहेत ते अल्टरनेटिव्ज डिसिजन मेकर काय करणार आहे, बेस्ट अल्टरनेटिव्ह त्याच्यामधलं तुमचं चॉईस करणार आहे आणि ते कशामध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहेत, ॲक्शन्समध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहेत. आणि हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे हे कशामध्ये येणार आहे, तुमच्या इम्प्लिमेंटेशन प्लॅनमध्ये येणार आहे. दिस इन्व्हॉल्व्स असाइनिंग रिस्पॉन्सिबिलिटीज अँड रोल्स टू ऑल दोज इन्व्हॉल्व्ड इन टू द ॲक्शन प्लॅन. म्हणजे या फेजमध्ये तुमच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या असाइन केल्या जातात आणि त्याचबरोबर तुमचे जे काही ॲक्शन्स प्लॅन्स आहेत ते ह्याच्यामध्ये काय आहेत, इन्व्हॉल्व केले जातात किंवा त्याप्रमाणे तुमचं जे काही फंक्शन असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज बरोबर तुमचे जे काही ॲक्शन प्लॅन असणार आहेत हे ॲक्शन प्लॅन तुम्हाला दिले जाणार आहेत. कोणत्या फेजमध्ये, इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये.
आता लास्ट फेज आहे कंट्रोल. वन्स द ॲक्शन हॅज बीन इम्प्लिमेंटेड, इट इज फायनली necessary to verify and check that original expectations have been satisfied and the effects of the action match the original intentions. म्हणजे ह्या फेजमध्ये काय करणार आहे की तुमचे जे काही ॲक्च्युअल ॲक्शन्स प्लॅन्स आहेत ते ॲक्च्युअल ॲक्शन प्लॅन्स आहेत, म्हणजे तुमचे जे काही ओरिजिनल एक्सपेक्टेशन्स असणार आहेत ते ओरिजिनल एक्सपेक्टेशन्स आणि ह्या सिस्टीममधून किंवा एखादा फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी असेल तर ते त्याचं काहीतरी एक एक्सपेक्टेशन्स असणार आहेत, ते सुरुवातीचे एक्सपेक्टेशन्स आणि कंपनीमधून जे फॉर एक्झाम्पल मला सांगायचं म्हटलं तर एखादी मी सिस्टीम डेव्हलप करायची म्हटली तर सिस्टीम ज्या हेतूने आपण डेव्हलप केलेली आहे तो हेतू आणि त्या सिस्टीमपासून मिळणारे जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट आणि जो हेतू हे काय केले जाणार आहेत इथे मॅच केले जाणार आहेत आणि त्याप्रमाणेच या सिस्टीमवरती काय होणार आहे कंट्रोल होणार आहे. म्हणजे त्या हेतूप्रमाणेच ही सिस्टीम इम्प्लिमेंट होते की नाही हे काय केलं जाणार आहे इथे चेक केले जाणार आहे किंवा व्हेरीफाय केलं जाणार आहे. म्हणजेच या फेजमध्ये या सिस्टीमवरती पूर्णपणे ज्या हेतूने आपण ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे त्या हेतूने ही सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे किंवा ती कॉन्फिगर झाली पाहिजे ह्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम हे या फेजमध्ये होणार आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे अस्पेक्ट हे कॅरेक्टरायझिंग, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आहेत हे तुम्ही वाचून घ्या. ओके, नेक्स्ट पार्ट आहे टाईप्स ऑफ डिसिजन्स. ओके, ह्या टाईप्स ऑफ डिसिजनमध्ये भरपूर सारे डिसिजन्स आहे. स्ट्रक्चर डिसिजन, त्याच्यानंतर अनस्ट्रक्चर्ड डिसिजन, सेमी स्ट्रक्चर्ड, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल आणि ऑपरेशनल. ओके, तर त्याच्यामधली पहिली जी आहे पहिला डिसिजन आहे तो स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. Decisions are strategic when they affect the entire organization or at least substantial part of it for a long period of a time. They strongly influence the general objectives and policies of an enterprise, take at higher organizational level, usually by the company top management. Okay, या स्ट्रॅटेजिक डिसिजनमध्ये ज्या काही तुमच्या जनरल ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा पॉलिसीज आहेत त्या ह्याच्यावरूनच काय घेतले जाणार आहेत तुमचे डिसिजन्स घेतले जाणार आहेत आणि हे डिसिजन्स कोण घेणार आहे तुमची हायर ऑर्गनायझेशनल लेवल जी आहे ती हायर ऑर्गनायझेशनल लेवल ही काय होणार तुमचे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेणार आहे, जे ज्यांच्याकडे जनरल ऑब्जेक्टिव्स किंवा पॉलिसीज आहेत तर तेच हे डिसिजन्स काय करतात घेऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे टॅक्टिकल डिसिजन. टॅक्टिकल डिसिजन अफेक्ट्स ओनली पार्ट्स ऑफ ॲन एंटरप्राइज अँड आर युजली रिस्ट्रिक्टेड टू अ सिंगल डिपार्टमेंट. ओके, द टाइम स्पॅन इज लिमिटेड टू medium term horizon, typically up to a year, middle manager. ओके, म्हणजेच काय होणार आहे टॅक्टिकल डिसिजन्स प्लेस देमसेल्व्स विदिन द कॉन्टेक्स्ट डिटरमाइंड बाय स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. ओके, नेक्स्ट आहे ऑपरेशनल डिसिजन्स. आता ह्या ऑपरेशनल डिसिजन्समध्ये बघा की ऑपरेशनल डिसिजन्स आर फ्रेम्ड विदिन द एलिमेंट्स अँड कंडिशन्स डिटरमाइंड बाय स्ट्रॅटेजिक अँड टॅक्टिकल डिसिजन्स. ह्या डिसिजनमध्ये तुमचे जे काही कंडिशन्स असतील काही असतील तर ते डिटरमाइन कोण करणार आहे स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल डिसिजन्स म्हणजे डिटरमाइन करणार आहे. तुमचे जे काही कंडिशन्स असतील किंवा तुमचे जे काही आयडियाज असतील तर त्या कोण करणार आहे डिटरमाइन स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल. दे आर युजली मेड ॲट
लोअर ऑर्गनायझेशनल लेवल, म्हणजे ही जी काही डिसिजन्स आहेत हे कुठे घेतले जातात, लो लेवलला घेतले जातात. बाय नॉलेज वर्कर्स रिस्पॉन्सिबल फॉर सिंगल ॲक्टिव्हिटी ऑर टास्क सच ॲज सब डिपार्टमेंट हेड्स. म्हणजे हे जे काही डिसिजन्स आहेत हे कुठे घेतले जातात, लोअर लेवलला, म्हणजे सब डिपार्टमेंट चा जो काही हेड असणार आहे तो हा डिसिजन्स घेणार आहे. म्हणजे कोण कोण आहे, सब डिपार्टमेंट हेड्स, वर्कशॉप फॉरमॅन आणि बॅक ऑफिस हेड. म्हणजे लो लेवलला हे जे काही डिसिजन्स आहेत हे डिसिजन्स घेतले, म्हणजे कोणाचे स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकलचे जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन हे कोण करणार आहे, हे ऑपरेशनल डिसिजन आहे हे कोण हे डिटरमाइन करणार आहे, स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल करणार आहे. म्हणजे हे जे काही डिसिजन्स आहेत हे कुठे होणार आहेत, लोअर लेवलला होणार आहेत. म्हणजेच हे लोअर लेवलचे ऑपरेशनल डिसिजन्स कोण घेणार आहेत, तर सब डिपार्टमेंट हेड्स, वर्कशॉप फॉरमॅन आणि बॅक ऑफिसला हे जे काही डिसिजन्स आहेत हे डिसिजन्स घेतले जाणार आहेत. तर हे आपण आता बघितलेले हे टाईप्स ऑफ डिसिजन्स कोणते कोणते बघितलेले, स्ट्रक्चर डिसिजन्स आपला राहिलेला आहे. डायरेक्ट आपण स्ट्रॅटेजिक डिसिजनवर गेलो. स्ट्रक्चर डिसिजनमध्ये बघा, स्ट्रक्चर डिसिजन्स इज वन in which the phase of decision making process have standardized procedures, clear objectives and clearly specified input and output. There exists a procedure for arriving at the best solution. तर स्ट्रक्चर डिसिजनमध्ये तुमचे जे काही प्रोसिजर्स असणार आहेत किंवा ऑब्जेक्टिव्स असणार आहेत किंवा इनपुट आउटपुट असणार आहेत हे काय असणार आहेत, ह्याच्यामध्ये ह्या डिसिजनमध्ये क्लिअर आउट असणार आहे आणि त्याच्यामधलं एक बेस्ट सोल्युशन म्हणून तुम्ही काय घेणार आहात, एक डिसिजन त्याच्यामध्ये घेणार आहात. ओके. अनस्ट्रक्चर्ड डिसिजन. An unstructured decision is one where not all of the decision making phases are structured and human intuition plays an important role. आता हे अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स आहेत ते काय सगळेच निर्णय घेण्याचे जे काही डिसिजन्स आहेत, म्हणजे सगळेच डिसिजन घ्यायचा जो काही निर्णय आहे त्याची जी काही ऑथॉरिटी आहे ती अनस्ट्रक्चर्ड डिसिजनला नसते. तर हे कोणाला असणार आहे, तर अनस्ट्रक्चरमध्ये ही कोणाप्रमाणे नसणार आहे, तर तुमच्या स्ट्रक्चर डिसिजनप्रमाणे नसणार आहे. ओके. सेमी स्ट्रक्चर डिसिजन म्हणजे काय, की सेमी स्ट्रक्चर डिसिजन हॅज सम बट नॉट ऑल स्ट्रक्चर फेजेस वेअर स्टँडर्डाइज प्रोसिजर मे बी यूज्ड इन कॉम्बिनेशन विथ इंडिव्हिज्युअल जजमेंट. म्हणजे या सेमी स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर डिसिजन्स पण असणार आहेत आणि अनस्ट्रक्चर डिसिजन्स पण असणार आहेत. म्हणजे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कशामध्ये असणार आहे, सेमी स्ट्रक्चर डिसिजनमध्ये असणार आहे. तर हे आत्ता आपण बघितलेले टाईप्स ऑफ डिसिजन्स. फर्स्ट आहे स्ट्रक्चर डिसिजन, अनस्ट्रक्चर डिसिजन, सेमी स्ट्रक्चर डिसिजन्स, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, ऑपरेशनल डिसिजन. हे एवढे आपण 6 डिसिजन्स आपण बघितलेले आहेत. ओके. जर कुणाला काही शंका असेल तर नक्की तुम्ही विचारा. ओके. थँक्यू.